नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चॅप्टर 2मधला प्रॅक्टिस सेट 2.2 त्यातला पहिल्यातला तिसरा क्वेश्चन सॉल्व करत आहे. याच्या आधीचे केलेले 2 क्वेश्चन्स हे वेगळ्या फॉर्मॅटमध्ये होते. म्हणजेच काय, याच्या आधीचे जे क्वेश्चन्स होते क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0, याच्यामध्ये a हा 1 होता. त्यावेळेस आपण मागचे क्वेश्चन सॉल्व केले होते. पण आता या क्वेश्चनमध्ये जर बघितलं तर इथं आपल्या x² म्हणजेच इथं y² सोबती 2 आहे, म्हणजे a इथं 2 आहे. आता हा क्वेश्चन मागच्या 2 क्वेश्चनपासून थोडासा वेगळा आहे. तो एक नीट समजून घ्या की ह्या 2चा आणि ह्या 13चा गुणाकार केला होता, बरोबर आहे. मग आपण सेम याच्यामध्ये पण तेच करणार की 2 × 13, ठीक आहे. किती येतो हे? सो इट्स 26. बरं, हे दोन्ही प्लस असल्यामुळे हे प्लस आणि याची साईन प्लस आहे. आता या 26चे असे काय करायचे, 2 फॅक्टर शोधायचे की ज्यांची सम प्लस किंवा मायनस किती यायला हवी, 27 हवी. मग एकच गोष्ट आपल्याला माहिती आहे की 1 × 26 केलं तर ह्या दोघांचा गुणाकार 26 येतो आणि या दोघांची बेरीज ही मिडल टर्म 27 येते. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या मी काय म्हणतो आहे ते? बघा, आणि ह्या दोघांचे साईन प्लसच राहतील. 1चंही प्लस राहील आणि 26 पण प्लस राहील, कारण दोन्हीची गुणाकार प्लसचा गुणाकार प्लसच येतो आणि दोघांची ॲडिशन पण प्लसच येणार आहे. ठीक आहे, इथं मायनस मायनस घेतलं तर काय होईल बघा. सपोज -1 × -26 केलं, जरी यांचा गुणाकार 26 प्लस आला पण यांची जी सम येणार आहे ती -27 येणार आहे. ठीक आहे, पण आपल्याला मिडल टर्म काय हवी आहे, +27 हवी आहे. म्हणून हे -27 आपल्याला चालणार नाही, आपल्याला +27 लागेल. ठीक आहे, तर मग आपल्याला एक गोष्ट कळली की आपण फॅक्टर पाडून घेतलेत. ठीक आहे, आता ॲन्सर लिहायला सुरुवात करू. खूप सोपा क्वेश्चन आहे, दिसायला जर अवघड वाटला तरीसुद्धा हा क्वेश्चन सॉल्व करायला खूप सोपा आहे. काय लिहायचं, लेट 2y² + 27y + 13 = 0 be a given quadratic equation. आता आपण वापरणार कुठली, फॅक्टरायझेशन मेथड. बाय फॅक्टरायझेशन मेथड, आपण बाय फॅक्टरायझेशन मेथड ह्या मिडल टर्मला स्प्लिट करणार आहे आपण. ठीक आहे, मिडल टर्म काय होती आपल्याकडे, तर 27y ह्याला आपण स्प्लिट करणार आहे 1y + 26y. ठीक आहे, ही नोट करा, आपण ही जी मिडल टर्म आहे ती स्प्लिट करत आहोत. मग काय येणार आहे, 2y² + 1y + 26y = 26y + 13 = 0. आता आपण काय करणार की या पहिल्या 2 टर्म्स कंपेअर करणार आणि नंतर या 2 टर्म्स कंपेअर करणार. पहिल्या 2 टर्ममध्ये बघा, ठीक, पहिल्या 2 टर्ममध्ये पहिल्यामध्ये 2y² आहे, इथं काय आहे, 2 आहे, y आहे आणि y आहे. आणि दुसऱ्यामध्ये काय आहे, 1y आहे, म्हणजे 1 आहे आणि y आहे. 1yचाच अर्थ आपण काय घेणार आहे, हा 1 नाही लिहिला तरी चालतो, कुठल्या संख्येने 1ने गुणलं तरी आपल्याला किती उत्तर मिळतं तेच मिळतं, म्हणजे इथं फक्त y आहे. आता हे 2 कंपेअर करता आपल्याकडे इथं y आहे, इथं y आहे, एकच y कॉमन आहे, म्हणून या दोघांमधून फक्त एक y कॉमन निघेल. तर सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, तर 2y राहणार आहे पहिल्या
टर्ममधून आणि दुसऱ्या टर्ममधून y कॉमन निघलं, हा y कॉमन निघला इंटू 1, तर किती राहणार आहे? 1 राहणार आहे. ठीक आहे, 1 राहणार आहे. सो प्लस ॲज इट इज, ट्रिक सांगितल्याप्रमाणे लास्ट व्हिडिओमध्ये ही टर्म ॲज इट इज इथं पण येते पुढे. मग आता या दोघांमधून जर कॉमन काढायचं तर आपल्याला इथं लक्षात घ्या 26y हे कसं लिहू शकतो आपण? 2 इंटू 13 इंटू y. ठीक आहे, आणि 13 कसं लिहिणार आहे आपण? 1 इंटू 13. आता या दोघांमध्ये बघितलं तर 13 कॉमन आहे, तर मग ब्रॅकेटमधून ह्या दोघांमधून कॉमन काय येणार आहे? 13 कॉमन येईल ब्रॅकेटमध्ये. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे? 2y ॲज इट इज, आणि प्लस दुसऱ्या टर्ममधून काय येणार आहे? 1 कॉमन येणार आहे विच इज इक्वल टू 0. ही टर्म ॲज इट 2y प्लस 1 आणि 2y प्लस 1 ही टर्म कॉमन येते. जर नाही आली तर एक समजून घ्यायचं आहे की आपलं फॅक्टरायझेशन चुकलेलं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता आपण काय करणार आहे की ही टर्म आणि ही टर्म कंपेअर केली तर आपल्याला काय मिळतं की 2y प्लस 1 हे कॉमन मिळतं. तर ह्या टर्ममधून हे जर कॉमन बाहेर निघलं तर आत काय राहिलं? y राहिलं, आणि यातून हे जर कॉमन निघलं तर काय राहिलं? 13 कॉमन राहिलं विच इज इक्वल टू 0. आता कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार जर 0 येत असेल तर काय आहे? तर दोघांपैकी एक संख्या 0 असेल. ठीक आहे, म्हणजेच y प्लस 13 इज इक्वल टू 0. मग 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 असेल किंवा y प्लस 13 इज इक्वल टू 0 असेल. आता बघ, ठीक आहे, आता हे प्लस 1 आहे, ज्यावेळेस लेफ्ट हँड साईडचं राईट हँडला जाईल जातं त्यावेळेस -1 होईल. म्हणजेच की आपण ही सॉल्व करू तर 2y विच इज इक्वल टू -1 होईल, आणि हे प्लस 13 या साईडला जाईल त्यावेळेस -13 होईल. म्हणजेच काय? y इज इक्वल टू -13. आता बघा, मग आता इथं 2y मल्टिप्लायमध्ये आहेत, इथं 2yशी मल्टिप्लाय, इकडे जर हा मल्टिप्लाय असेल तर इकडे गेला तो काय होतो? डिवाईडला जातोच. म्हणजे काय होणार आहे की y इज इक्वल टू -1/2 और y इज इक्वल टू -13. ठीक आहे, म्हणजेच काय की y इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू -13 हे तुम्हाला काय मिळाले? 2 रूट्स मिळाले. देअरफॉर -1/2 अँड 13 आर दी सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि तुम्हाला मी व्हेरीफाय करायचं कसं आहे हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. म्हणजेच कुठल्या या 2.2 मधल्या सेकंड जो व्हिडिओ आहे, ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन फर्स्ट, याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्ही व्हेरीफाय कसं करायचं ते बघून घ्या एकदा त्या व्हिडिओमध्ये जाऊन. आणि तुमच्यासाठी पुन्हा होमवर्क आहे, आज तोच होमवर्क मी पुन्हा देतो आहे की काय करा की -1/2 इज रूट ऑफ गिवन QE हे आलं आहे का नाही ते एकदा व्हेरीफाय करा. ठीक आहे, चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.